महाराष्ट्राच्या स्त्री शक्तीचं, ममत्वाचं, आदराचं, सन्मानाचं आणि अदम्य अशा कर्तृत्व तेजाचं प्रतीक असणाऱ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सगळ्या भगिनींचं स्वागत, ज्या प्रत्यक्ष आल्या आहेत त्यांचंही आणि ज्यांनी राखीच्या रूपाने, पत्राच्या रूपाने सुद्धा आपली उपस्थिती नोंदवली आहे त्या सगळ्या माता भगिनींचं स्वागत. मगाशीच अस्मिता म्हणाली तसं हा काही फक्त राजकीय सोहळा नाही, आपल्या सगळ्यांच्या ऋणानुबंधांचा सोहळा. आणि म्हणूनच हा सगळा सोहळा जेवढा जास्तीत जास्त आपण उत्तम पद्धतीने साजरा करू तेवढा त्याचा अनुबंध दुणावत जाईल. तुमच्या सगळ्यांचं प्रेम त्यांच्यापर्यंत या रूपात आज पोहोचतंय. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं आणि ज्या इथे उपस्थित राहू शकला नाही त्यांच्या वतीनं या सगळ्या राख्या आज त्यांना समर्पित होणार आहेत. पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात आपल्याकडून प्रेम मात्र त्यांच्यापर्यंत आपण निश्चित पोहोचवलं पाहिजे, यात काही शंका नाही. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय रवींद्रजी चव्हाण, भाजपा प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, माननीय ॲडव्होकेट आशिषजी शेलार, सांस्कृतिक कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मुंबई भाजपा अध्यक्ष, माननीय चित्राताई वाघ, माननीय आमदार आणि महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, इतर सर्व मान्यवर, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आणि प्रतिमा पूजन करण्याची मान्यवरांना विनंती. मला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रतिमा नाहीत केवळ, तर या सगळ्या विचारांचं पूजन या निमित्ताने घडतं आहे. एवढीच मनापासून लक्षात घेऊया ही विनंती आहे सगळ्यांना पुन्हा एकदा. जय भारत मातेची प्रतिमा आणि त्याबरोबरच पंडित दीनदयाल उपाध्यायजी आणि डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याही प्रतिमांचं पूजन इथे होतं आहे. जसं अनघा म्हणाली तसं भारताच्या संस्कृतीचं, भारताच्या अस्मितेचं दर्शन आज इथे घडतं आहे. आणि हे घडत असताना विचारांचंही, आचारांचंही दर्शन इथे घडतं आहे. या सगळ्या सोहळ्यात आपलं स्वागत. तुमच्या सगळ्या घोषणा आणि हे सगळं तुमचं प्रेम, तुमचा आदर हे सगळं व्यक्त करतंय. पण काही गोष्टी आपल्याला औपचारिक पण करायला हव्यात, त्या म्हणजे मान्यवरांचं स्वागत. आदरणीय चव्हाण साहेबांना विनंती आहे की आपण माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वागत करावं सर्वांच्या वतीने. पुष्पगुच्छ आणि मयुरेश्वराची प्रतिमा देऊन हे स्वागत होतं आहे. डोंबिवलीकरचे कार्यकारी संपादक आणि चित्रकार प्रभू कापसेजी यांनी तयार केलेली ही मयुरेश्वराची अप्रतिम प्रतिमा आहे. खऱ्या अर्थी आपल्या प्रत्येकासाठी गणपती जवळ येत आहेत. सुखकर्ता आणि विघ्नहर्ता असणाऱ्या आणि सगळ्यांचं अधिपत्य करणाऱ्या अशा गणरायाची ही प्रतिमा, त्यांच्या रूपात सुद्धा हे देवाभाऊ आपल्यापर्यंत निश्चितपणे हे अधिपत्य तितकंच उत्तम पद्धतीने करत राहतील, यात काही शंका नाही. यानंतर चित्राताईंना विनंती आहे की आपण माननीय रवींद्रजी चव्हाण यांचं स्वागत करावं. माननीय ॲडव्होकेट आशिषजी शेलार यांचं स्वागत करण्याची विनंती ॲडव्होकेट माधवीताई नाईक यांना. यानंतर चित्राताईंचं स्वागत करण्याची विनंती विधान परिषद आमदार श्रीयुत विक्रांत पाटीलजी यांना. आपल्या सगळ्यांच्या वतीनं मान्यवरांचं स्वागत झालेलंच आहे. तुमच्या घोषणांबरोबरीने टाळ्यांच्या गजरात सुद्धा हे स्वागत त्यांच्यापर्यंत पोहोचलंच पाहिजे. राखीचा धागा हा केवळ रेशमाचा धागा नव्हे, तर ती भावा बहिणीच्या प्रेमाची, ममतेची आणि संरक्षणाची पवित्र खूण आहे.
ज्या निमित्ताने हा सगळा सोहळा आपण साजरा केला आहे त्यामागची योजना, त्यामागची संकल्पना याविषयी आपल्याशी मनोगत व्यक्त करण्याची विनंती मी करते प्राध्यापिका वर्षाताई भोसले यांना. राखी प्रदान सोहळ्यासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेल्या महाराष्ट्रातल्या भगिनी आणि महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींचा लाडका भाऊ सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस, तेवढ्याच पद्धतीनं सगळ्या महिलांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारे आणि महिला माता भगिनींवरती प्रेम करणारं महाराष्ट्राचं दुसरं नेतृत्व, एक भाऊ आहे तर दुसरा दादा आहे, ते आपले सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रविदादा. या मुंबई शहराचं नेतृत्व करणारं आणि सांस्कृतिक विभाग समर्थपणे पेलवणारे आमचे आशिषदादा. महिला मोर्चा म्हटलं की महाराष्ट्राच्या समोर एका रणरागिणीचं नाव येतं, ते म्हणजे चित्राताई वाघ. व्यासपीठावर असलेले सगळे मान्यवर, मेघनाताई बोर्डीकर, सगळेच व्यासपीठावरचे मान्यवर आणि माझ्या समोर बसलेल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून चांद्यापासून बांद्यापर्यंत असलेल्या देवाभाऊंवर आणि रविदादांवरती प्रेम करणाऱ्या माझ्या सगळ्या मैत्रिणी, माझ्या भगिनी, तुम्हा सगळ्यांना या राखी प्रदान सोहळ्यासाठी तुम्ही आवर्जून उपस्थित राहिलात, तुमचं मनापासून स्वागत करते. महाराष्ट्राचा इतिहास आहे, हा जिजाऊंचा महाराष्ट्र आहे, हा ताराबाईंचा महाराष्ट्र आहे आणि हा अहिल्यादेवी होळकरांचाही महाराष्ट्र आहे. ही महिला काय करू शकते याचं मूर्तिमंत उदाहरण महाराष्ट्रामध्ये आपण अनुभवतो. आणि अहिल्याबाई होळकरांच्या जन्माचं 3रं शतक साजरं करत असताना ज्या महेश्वरी साडीची खऱ्या अर्थानं ओळख झाली आणि आजच्या कार्यक्रमामध्येही जे नेसल्या त्या चित्राताई महाराष्ट्रभर नाही, देशभरात नाही तर जगभरात प्रसिद्ध असलेली अहिल्याबाई होळकरांनी महेश्वरी साडीची निर्मिती केली. मला असं वाटतं की उद्योजिका घडवण्यासाठी, आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून देवाभाऊंनी सत्तेत आल्यानंतर माझं सरकार कसं असावं ते महिला सक्षमीकरण करण्यासाठी तो केंद्रबिंदू असावा आणि त्या अर्थानं देवाभाऊंनी सगळ्या योजना महाराष्ट्रात राबवल्या. एक मधला काळ होता, 1 वर्षापूर्वी सगळ्या माता भगिनी, माझ्या मैत्रिणी प्रवास करत असताना नाराज व्हायच्या, ताई काय आहे, आणि मग ज्या इलेक्शनच्या वेळेला पेटून उठल्या, माझा भाऊ कोण असला पाहिजे, मुख्यमंत्री असला पाहिजे, म्हणून प्रत्येक भगिनीने जीव तोडला, मेहनत केली, घराघरात पोचली आणि तुमच्या लाडक्या भावाला तुम्ही मुख्यमंत्री केलं. आणि त्यानंतर आपला भाऊ मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला श्रावण मास, 12 महिन्यांमध्ये बहरलेला जर कुठला मास असेल तर तो श्रावण मास. या श्रावण महिन्यातला अतिशय महत्त्वाचा सण म्हणजे राखी पौर्णिमेचा सण. सगळ्या महिला महाराष्ट्रभर पिंजून काढत असताना माझ्या भावापर्यंत राखी पोचवायचे, कारण महाराष्ट्राचा गोवर्धन जर समर्थपणे कोणी पेलू शकत असेल तर तो माझा देवाभाऊ आहे. आणि माझ्या देवाभाऊने महाराष्ट्राचं गोकुळ करायचं ठरवलंय आणि महाराष्ट्राचं गोकुळ करताना आमचा देवाभाऊ सोबत आहे आणि आम्ही देवाभाऊ सोबत आहोत. देवाभाऊ देवाभाऊ. तर या श्रावण मासामध्ये येणारा हा अतिशय महत्त्वाचा आणि हृद्य सण म्हणजे राखी पौर्णिमेचा. हा राखी पौर्णिमा म्हणजे माया, प्रेम, स्नेह या धाग्यांनी विणलेला आणि आपल्या भावापर्यंत तो स्नेह पोहोचवावा म्हणून तुम्ही सगळ्यांनी कष्ट घेतलेत, तुम्ही सगळ्यांनी मेहनत घेतलीत आणि घराघरातून फिरलात. माजलगावची आमची रुपाली, तिने मला फोन केला, ताई ही बघा ना देवाभाऊबद्दल काय भरभरून बोलतीये. मी तिला ऐकलं. आमच्या नवी मुंबईतली खारघरमधली कॅन्सर सेंटरमधली म्हणे, मी महिला
तुमच्या भाजपची पदाधिकारी नाही, माझा काहीही संबंध नाही, पण माझ्या देवाभाऊने माझ्या कुटुंबासाठी एका हा केला, त्याला माहितीही नाही, पण तो मला धावून आला होता, ताई या उद्याच्या कार्यक्रमाला मला यायचं आहे. म्हटलं हा कार्यक्रम या सगळ्यांसाठी आहे, देवाभाऊंवरती प्रेम करणाऱ्या. आणि आज सगळ्या जणी मिळून आपण ज्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या भगिनींनी अतिशय प्रेमाने ज्या राख्या दिल्यात, त्या राखी प्रदान सोहळ्यासाठी आज आपण सगळ्याजणी तुमच्याच साक्षीने हा राखी प्रदान सोहळा व्हावा म्हणून आज ह्या सगळ्या सोहळ्याचं आयोजन. देवाभाऊ, ज्यावेळेस तुम्ही 50% तिकिटाला सवलत दिली, आमच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताईंनी आम्हा सगळ्या महिलांना वेगवेगळ्या भागात पाठवलं होतं, मला रत्नागिरीत पाठवलं होतं. जर पल्लवी असेल इथे तर तिला माहिती आहे, आम्ही त्या रत्नागिरी स्टेशनला एस टीमध्ये बसलो, एक महिला मागे हुमसून रडत होती. तर सगळ्या आणि प्रचंड गर्दी होती. म्हटलं विचारणं बरोबर नाही. आम्ही उतरलो स्टेशनवरती आणि मग तिला डेपोमध्ये उतरल्यानंतर, ताई का रडतेस, केव्हाचा पाहतोय? तर ती म्हणे, गेली 4 वर्ष माझ्या आईला भेटलेच नव्हते, तिकीट परवडत नव्हतं, उद्या सवलत आहे की मला माहिती नाही, आज आहे म्हणून मी आलो. म्हटलं अगं हे तो हा देवाभाऊ आहे. आणि तिने अक्षरशः म्हणजे रडून ती इतकी केविलवाणी झाली होती आणि ती म्हणाली, त्या माझ्या भावाला माझा भरभरून आशीर्वाद आणि प्रेम आहे, कारण माझ्या मुलांचा तो मामा आहे आणि मामा म्हणता म्हणता ओठा लाग भिडे, इतकी जवळीकता त्याच्यामध्ये आहे. असं हे दोन्ही नेतृत्व महाराष्ट्राचे देवाभाऊ, रविदादा, आशिषजी आणि सगळीच मंडळी समर्थपणे करतात. या राखी प्रदान सोहळ्यासाठी तुमचं स्वागत करत असताना या लाडक्या बहिणी देवाभाऊ सोबत खंबीरपणे उभ्या आहेत. आणि देवाभाऊ, तुमच्यामुळे महाराष्ट्रातल्या महिला फक्त घर सांभाळत नाही तर त्या समाजही निर्माण करतायत आणि राष्ट्रही निर्माण करतायत, कारण त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. हे तुम्ही दिलेल्या योजनांमुळे आहे. हे प्रस्तावनेत सांगत असताना मला प्रचंड भावूक व्हायला होतं आहे, कारण खूप अनुभव आहेत अनेक महिलांनी दिलेले. एका महिलेने धागा दिला देवाभाऊ, साधा धागा, त्याला हळदी कुंकू लावलं. ती म्हणाली, मी का असा धागा राखी का देत नाही माहिती आहे? अगं माझ्या पोरासारखा आहे, पण माझ्या पोराला त्याच्या रक्षेचा धागा हळदी कुंकू लावून मी देते, तो त्याच्यापर्यंत पोहोचव. मला असं वाटतं हे महाराष्ट्रातल्या माता भगिनींचं प्रेम आहे आणि ते प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि ते सांगण्यासाठी या सगळ्या सोहळ्याला तुम्ही उपस्थित आहात. आणि आपला लाडका देवाभाऊ आहे, देवाभाऊंच्या सोबत सगळी नारी शक्ती आहे, सगळ्या माता भगिनी आहेत. मी त्यांच्याप्रती प्रचंड प्रेम, कृतज्ञता व्यक्त करते आणि राखी प्रदान सोहळा या ठिकाणी व्हावा त्यासाठी पुढची सूचना देण्यासाठी अस्मिताताई आणि अनघाला विनंती करते. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष महिला मोर्चा प्राध्यापिका वर्षा भोसले यांचे आभार. अनघा, राखी प्रदान सोहळा होण्यापूर्वी एका छोट्याशा पण अत्यंत भावविभोर अशा गोष्टीने आपण कार्यक्रम अर्थातच, पुढे कारण नेऊया. मगाशी जेव्हा वर्षाताई सांगत होती तेव्हा मनात एक गोष्ट रुंजी घालत होती की एक छोटासा 7 वर्षाचा मुलगा आणि त्याच्याबरोबर छोटी 4 वर्षाची त्याची बहीण, असे दोघंही जण समुद्र किनाऱ्यावरनं परत येत असतात आणि येता येता बाहुलीचं एक दुकान दिसतं आणि ती छोटीशी 4 वर्षाची जी चिमुकली असते ती दादाकडे हट्ट करते. त्याच्याकडे पैसे नसतात, तो दुकानात जातो आणि विचारतो की बाहुली कितीला दिली? तर तेवढे पैसे त्याच्याकडे नसल्यामुळे त्याचा चेहरा बघून दुकानदार विचारतो, तुझ्याकडे काय आहे? तो म्हणतो, मी समुद्र किनाऱ्यावरून आणलेले शिंपले माझ्याकडे. तो दुकानदार सांगतो, ते सगळे शिंपले मला दे, त्याच्या बदल्यात बाहुली देतो. तो म्हणतो, मी मोठा झालो ना की तुमचे पैसे परत करीन. म्हणून मोठा झाल्यावर दुकानात जाऊन त्यावेळेच्या बाहुलीचे पैसे आणि अधिकचे पैसे तो देतो. तेव्हा दुकानदार सांगतो, बाळा तुझ्या पैशांपेक्षा त्यावेळेच्या शिंपल्यांची किंमत मोठी आहे, कारण एखाद्या मोत्यासारखं तू तुझ्या बहिणीला जपलंस. मला असं वाटतं की तुमच्या प्रत्येकातल्या भावनेचा मोती त्यांच्या मनाचा शिंपला करत त्यांनी जपलाय आणि त्याची किंमत आपण कुणीही कधी करू शकत नाही. ही श्रीमंती अनुभवायला आज आपण आलोत आणि म्हणून लाखोंच्या राख्या इथे खऱ्या अर्थी अनुबंध होऊन त्यांच्यासाठी बांधल्या गेल्यात असं नक्कीच म्हणता येईल. खरोखर ज्या राख्यांची मोजदातही करता येणार नाही अशा संख्येने राख्या आल्या आहेत आणि आता आपल्यासमोर त्या राख्या येत आहेत ज्या आपण देवाभाऊंना देणार आहोत. मी आयोजकांना विनंती करते, एका ट्रॉलीवर ही पत्र आणि राख्या आपल्यासमोर येत आहेत. त्याबरोबरच आपल्या डाव्या आणि उजव्या बाजूला सुद्धा
काहीतरी आता विशेष घडणार आहे, तिथेही तुमचं लक्ष असू द्या सगळ्यांचं. राज्यभरातून आलेल्या राख्या आणि पत्र हे रक्षासूत्र कृतज्ञतेचं, ममतेचं आणि आदराचं प्रतीक आहे. तुमच्या सगळ्यांच्या भावनांची रेशीम गाठ या निमित्ताने खऱ्या अर्थी आज उलगडली जाते, ती प्रत्यक्ष तुमच्यापर्यंत आज पोहोचते. ज्या भावाच्या हातावर ही राखी या सगळ्या राख्या बांधल्या जाणार आहेत, त्या भावाचं कर्तृत्व अधिक उजळावं या शुभेच्छांसह हे रक्षासूत्र या भावापर्यंत पोहोचवतो आहोत. टाळ्यांच्या गजरात या राखी प्रदान सोहळ्यात आपण सगळे याजणी सहभागी व्हा. तुमच्यासमोर असणारी ट्रॉली आणि या मंचाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला सुद्धा तुम्हाला प्रतिकात्मक स्वरूपात या ज्या सगळ्या राख्या आणि पत्र आहेत, ही सगळी देवाभाऊंनी त्याचा स्वीकार केला आहे, ज्यांच्यामुळे या सगळ्या राख्या आपण आपल्या लाडक्या भावापर्यंत पोहोचवू शकलो. राज्यातील सर्वाधिक राख्या संकलित केलेल्या पहिल्या 10 महिला मोर्चा जिल्हाध्यक्षांचा सन्मान आता होतो आहे. या सगळ्या भगिनींना रंगमंचावर आमंत्रित करतो आहोत. धरतीताई देवरे, धुळे ग्रामीण, प्रगतीताई पाटील, नागपूर शहर, रसिको, त्या सगळ्यांसाठी एकदा टाळ्यांचा गजर होऊ दे, कारण तुमच्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं या प्रतिनिधित्व म्हणून सगळ्या त्या उभ्या भगिनींना राहत आहेत. रंगमंचावर येण्याची विनंती. धरतीताई देवरे, धुळे ग्रामीण, प्रगतीताई पाटील, नागपूर शहर, वर्षाताई परशुराम ढेकणे, रत्नागिरी दक्षिण, शैलाताई मिर्झापुरे, यवतमाळ, विजयाताई वाडेपल्ली, सोलापूर शहर, उत्तराताई कलबुर्गे, लातूर ग्रामीण, योगिताताई पाटील, उत्तर मुंबई, स्नेहाताई अंकुश पाटील, ठाणे शहर, अनुराधाताई शेखर अमीन, नागपूर ग्रामीण रोमटे आणि हर्षदाताई फरांदे, पुणे शहर. या सगळ्यांसाठी मला असं म्हणावंसं वाटतं की या सगळ्यांनी जे कार्य केलंय, की कुणी थोडी स्वप्न वेडी, कुणी कर्तव्य कठोर, कुणा आकाशाची ओढ, कुणा जमिनीचा घोर, कुणा जगण्याची धुंदी तरी धुंदीतही भान, कुणी स्वतःमध्ये मग्न तरी ढळते न ध्यान. अशा सगळ्या सख्या सजणींसाठी आपण मनापासून दाद देतो आहोत आणि त्या सगळ्यांचा हा मनापासून सत्कार करतो आहोत. तुमच्या सगळ्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल, प्रेमाबद्दलची ही प्रातिनिधिक फक्त सत्काराची ही भेट तुमच्यापर्यंत पोहोचते आहे. पुन्हा एकदा या सगळ्या 10 भगिनींचा उल्लेख. धरतीताई देवरे, धुळे ग्रामीण, प्रगतीताई पाटील, नागपूर शहर, वर्षाताई परशुराम ढेकणे, रत्नागिरी दक्षिण, शैलाताई मिर्झापुरे, यवतमाळ, विजयाताई वाडेपल्ली, सोलापूर शहर, उत्तराताई कलबुर्गे, लातूर ग्रामीण, योगिताताई पाटील, उत्तर मुंबई, स्नेहाताई अंकुश पाटील, ठाणे शहर, अनुराधाताई शेखर अमीन, नागपूर ग्रामीण रोमटे आणि हर्षदाताई फरांदे, पुणे शहर. पुन्हा एकदा तुमच्या टाळ्यांचा गजर त्यांच्यापर्यंत पोहोचू दे, कारण तुमच्या वतीनं ह्या सगळ्या इथे खऱ्या अर्थी आज उपस्थित आहेत. जास्तीत जास्त टाळ्या त्यांच्यासाठी, किंबहुना या सगळ्या टाळ्या तुमच्या प्रेमासाठी आहेत. त्यामुळे एकदा जोरदार दाद देऊया. सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि खूप खूप कौतुक.
यानंतर माननीय चित्राताईंना विनंती आहे की आपण मनोगत व्यक्त करावं. नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रिणींना. आजचा हा कार्यक्रम हा राजकीय कार्यक्रम नाही. हा कार्यक्रम आहे बहीण आणि भावाच्या पवित्र नात्याचा सोहळा. आज त्या ठिकाणी एक भावनिक वातावरण सकाळपासनं आपण या ठिकाणी अनुभवतोय. पक्षाची शिस्त थोडीशी मोडून देवाभाऊ आज आम्ही खूप नाचलोय ना ग. आमचा देवाभाऊ येणार आहे हा आनंद प्रत्येकीच्या चेहऱ्यावर होता. राज्यभरातून, प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक तालुक्यातून, गावाखेड्यातून आलेली राखी आपल्या देवाभाऊसाठी आहे. आणि फक्त ती राखीच नाही, त्यासोबत देवाभाऊचं सुयश चिंतणाऱ्या लाखो चिठ्ठ्या देवाभाऊ राज्यातल्या बहिणींनी आपल्या लाडक्या देवाभाऊसाठी दिल्यात. आज तुम्ही आम्हाला बघता, आम्ही सगळ्या नटून सजून आलोय. आज आम्ही निवांत आहोत ना ग, कारण आमच्याकडे आता रविदादा आलाय ना. रविदादा म्हणला निवांत या ग सगळ्यांनी. आजच्या कार्यक्रमाचं सगळं नियोजन हे महाराष्ट्र प्रदेशने केलंय, आमच्या रविदादाने केलंय. आपलं गाणं कुठलं? रविदादावर जीव हैर. अशा रविदादाने आज आमच्यावरती कुठलीही जबाबदारी न देता तुम्ही या ग फक्त सगळ्यांनी देवाभाऊला भेटायला या हा निरोप दिला आणि आम्ही सगळ्या जणी या ठिकाणी पोहोचलो. नाही तर प्रत्येक वेळेला टेन्शन असतं, अगं निघाली का, पोचली का, जेवली का, आली का. काहीच करावं लागलं नाही. घेणारी माणसंही आली, कुठे जायचं ते सांगणारी माणसंही आली, गरमागरम नाश्ता पण झाला ना, आणि जेवणाची पण उत्तम व्यवस्था आमच्या रविदादाने केली आहे. खरं तर आजचा विषय मी जसं सांगितलं की हा काही राजकीय सोहळा नाही, हा भावनिक सोहळा आहे. हा आपल्या देवाभाऊचा कार्यक्रम आहे. मला 6 वर्षापूर्वीची घटना आठवली. आशिषजी, 6 वर्षापूर्वी माझा भारतीय जनता पार्टीत प्रवेश झाला. 20 वर्ष एका राजकीय पक्षात काम केल्यानंतर दुसऱ्या पक्षामध्ये आपल्याला जायचं आहे. परत पहिल्यापासूनची ABCD होती. अंधार होता डोळ्यासमोर की काय होईल. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महिलांना राजकारणामध्ये काम करताना किती अडचणी येतात, आणि अशा वेळेला पूर्ण अंधार. काय होणार पुढे? फक्त आश्वस्त शब्द होते आपल्या देवाभाऊचे, चित्राताई काळजी करू नका, तुम्हाला योग्य जबाबदारी देऊ, तुम्हाला भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्याचा कधी अफसोस होणार नाही. तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे. मी तुमच्या समोर उभी आहे, असा आपला देवाभाऊ आहे. मैत्रिणींनो, मी राज्यातल्या मोठ्या नेत्यांसोबत काम केलंय, पण तुम्हाला मी आज त्यांचा आणि देवाभाऊचा फरक सांगणार आहे. फरक, गोष्ट छोटीशी आहे पण कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाची आहे. मला आठवतं की ज्या वेळेला आपण विरोधी पक्षात होतो त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सतत देवाभाऊचा अपमान करायचे, कमरेखालचे वार करायचे, वाटेल ते बोलायचे, खोटे नाटे आरोप करायचे. एक दिवस मी ठरवलं की मी जाणार. मी कुठे जाणार? मी जाणार मातोश्रीवर आणि जाब विचारणार उद्धव ठाकरेंना, का खोटे नाटे आरोप तुम्ही आमच्या देवाभाऊवर करताय. मला माहित नाही, कुठून तरी देवाभाऊंना कळलं. ते म्हणले या जरा. मी गेले. कुठे चालल्या उद्या? म्हटलं देवाभाऊ मी चालले मातोश्रीवर. कशाला चालल्या? म्हटलं जाब विचारायला चालले मुख्यमंत्र्यांना. मुख्यमंत्री राहतात ना तिकडे,
त्यांच्या घरी जाऊन जाब विचारते. मैत्रिणींनो, फार मोठी गोष्ट आहे बरं. काय म्हणले मला म्हणले, चित्राताई तुमचा राग कोणावर आहे? मी म्हटलं मुख्यमंत्र्यांवर. अहो मग त्यांच्या घरी का जाताय? मुख्यमंत्री एकटे नाही राहत तिथे, त्यांचा परिवार राहतो आणि त्यांच्या परिवाराला आपल्याला त्रास नाही द्यायचा. अरे कुठला नेता बोलेल असं? ते म्हणले तुम्हाला जाब विचारायचा ना, मंत्रालयात जा आणि विचारा, पण कुणाच्या परिवारावरती तिकडे जाऊन त्यांना त्रास देणं हे आपलं काम नाही. अशा विचारांचा आपला देवाभाऊ आहे मैत्रिणींनो. आणि म्हणून मी नेहमी सांगते, अरे आमच्या देवाभाऊवर टीका करणं सोपं आहे, एकदा देवाभाऊ होऊन दाखवा, मग आम्ही तुम्हाला सांगू. अरे काय नाही सहन केलं, काय नाही सहन केलं? त्याच्या जातीवर तुम्ही बोललात, त्याच्या शरीरावर तुम्ही बोललात, तुम्ही आमच्या देवाभाऊच्या परिवारावर बोललात, कुठेच सोडलं नाही. पण देवाभाऊनी आपला संयम त्या ठिकाणी अजिबात सोडला नाही. ते महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करत राहिले. हे आपले देवाभाऊ आहेत. देवाभाऊ, महिला मोर्चाचं अध्यक्षपद तुम्ही मला दिलं, त्यावेळेला आपण विरोधी पक्षात होतो आणि त्यावेळेला बावनकुळे साहेब आमचे प्रदेश अध्यक्ष होते. प्रत्येक वेळेला त्वेषाने त्यांनी सांगितलं, चित्राताई 51% लढाई लढायची आहे आणि कुठल्याही परिस्थितीत या दगाबाज लोकांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे. देवाभाऊ, एक दिवस पण असा गेला नाही, मीच नाही हो, या माझ्या समोर बसलेल्या राज्यातल्या सगळ्या रणरागिणी राज्य सरकारवर तुटून पडत होत्या. विचार केला नाही केसेस होतील, हो का नाही ग? तुमच्यासाठी बोलतीये. केसेस होतील विचार केला नाही, अटक होईल विचार केला नाही. फक्त आमच्या भाजपासाठी आणि देवाभाऊसाठी लढायचं, एवढंच आमच्या डोक्यामध्ये होतं. मध्यंतरी राजकीय घडामोडी झाल्या आणि देवाभाऊ आपण परत सत्तेत आलो. आम्हाला किती आनंद झाला, किती आनंद झाला. आशा पल्लवित झाल्या, परत आमचा देवाभाऊ मुख्यमंत्री होईल. पण भारतीय जनता पार्टी शिस्तीचा पक्ष आहे. समर्थपणे मुख्यमंत्री पद भूषवलेला आपला देवाभाऊ, कुठेही कमी नसलेला आपला देवाभाऊ, पक्षाने सांगितलं आणि मुख्यमंत्री पदासाठी सक्षम असणारा देवाभाऊ उपमुख्यमंत्री झाला. हा त्याग आहे, हे समर्पण आहे. आणि फक्त भाषणात नाही, करून दाखवलं. देवाभाऊ, आमच्या सीट मागे पुढे झाल्या ना, तर आम्हाला झोप लागत नाही. काय ग, खरं का नाही? आम्हाला आज दुसऱ्या सीटवरून तिसऱ्या सीटवर गेलं मेघाताई, तर आपल्याला मेघनाताई झोप लागत नाही. पण हा बघा, हाडा मासाचा कसा परमेश्वराने बनवलाय. उपमुख्यमंत्री पण झाले आणि ते उपमुख्यमंत्री पद सुद्धा वाटून दिलं. असे आपले आता बोलू, पुढे बोलू. मग झाली लोकसभेची निवडणूक. प्रत्येकीने काम केलं, जीव तोडून काम केलं, पण खोटं बोला, रेटून बोला हे आम्हाला करता आलं नाही देवाभाऊ. आज मोदीजी 35% योजना महिलांसाठी, आज देवाभाऊ जास्तीत जास्त योजना महिलांसाठी. पण तरी सुद्धा फेक नरेटिव्ह त्या ठिकाणी स्थापन करण्यात देवाभाऊ विरोधक यशस्वी झाले. आपल्या जागा कमी आल्या, आमच्या प्रत्येकीच्या डोळ्यात पाणी होतं. इतकी मेहनत करून, इतकं काम करून सुद्धा लोक खोट्या नरेटिव्हला भुलली. मला आजही तो दिवस आठवतोय. देवाभाऊंनी प्रेस घेतली आणि सांगितलं, या पराभवाची जबाबदारी माझी आहे. मी तर उपमुख्यमंत्री पदही सोडतो आणि 24 तास पक्षाच्या कामाला लागतो. त्यामुळे पदाची हाव नाही, जे आहे तेही देणारा आपला. आणि देवाभाऊ, त्याच दिवशी आम्ही खुणगाड बांधली, त्याच दिवशी खुणगाड बांधली, कमरेला पदर खोचून जे आम्ही बाहेर पडलो. आणि एकच चंग,
त्वेष आणि राग डोक्यात, कमळ फुलवायचं, महायुतीचे उमेदवार निवडून आणायचे आणि आमच्या देवाभाऊला परत एकदा मुख्यमंत्री करायचं. दिवस उजाडला तो म्हणजे 5 डिसेंबर 2024चा. अरे याच साठी केला होता अट्टहास आणि आमचा देवाभाऊ त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाला. परत एकदा डोळे अश्रूंनी भरले देवाभाऊ, पण ते अश्रू दुःखाचे नाही, आनंदाचे अश्रू होते. हेच आम्हाला हवं होतं की आमचा भाऊ त्या ठिकाणी बसला पाहिजे. आणि आज ते सगळ्या बहिणी, मला खरंच तुमचं कौतुक आहे, अभिमान आहे. आज आठवण येते बावनकुळे साहेबांची, त्यांनी सुद्धा आम्हाला भरघोस साथ दिली. रविदादा तुम्ही होतात पहिल्यांदा विधानसभेपर्यंत. दादा त्या ठिकाणी गाड्या गेल्या आणि माझ्या प्रत्येक ताईने त्या ठिकाणी झटून काम केलं. पंतप्रधान मोदीजी, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणारे आपले देवाभाऊ. अरे जन्मापासून मरणापर्यंतच्या योजना आपल्यासाठी आहेत. बेटी बचावपासून, बाई पोटुशी राहिली की त्या ताईचं बाळणपण हॉस्पिटलमध्ये व्हायला पाहिजे, PM मातृवंदन योजना 6,000 रुपये खात्यामध्ये ग लगेच. बाईला चांगलं, ताईला दूध आलं पाहिजे की मुलं कुपोषित राहायला नको, म्हणून मोदीजींचा पोषण आहार घराघरात येतो का नाही. आता लेकरं कोणाची ग, लेकरं कोणाची आणि काळजी कुणाला. काळजी मोदींना. असे पंतप्रधान मिळणार आहेत का आपल्याला. आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपला देवाभाऊ. लाडकी बहीण ही योजना म्हणजे आपल्यासाठी आधार ठरली, आधार, ज्याचा उल्लेख आता वर्षाने केला. 1500 रुपये काही फार नाहीत, त्याच्याने बंगले नाही बांधले जात, पण ते पैसे माझे आहेत, माझ्या खात्यात आहेत, माझ्या देवाभाऊनी पाठवलेत. हे किती मोठं आहे. देवाभाऊ तुम्हाला गंमत सांगू का रविदादा. आता बायका महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी नवऱ्याच्या मेसेजची वाट नाही बघत. आता लाडक्या बहिणी देवाभाऊच्या मेसेजची वाट बघतात. 1500 रुपये खात्यात आले का नाही याची चौकशी चालू होते. आणि तुम्हाला सांगू का, आज इथं देवाभाऊ आहे, रविदादा आहे, आशिषजी आहे, संजयजी आहेत, अमितजी आहेत, पांडेजी आहेत, संजय आहे, कवळमकर साहेब आहेत, तमिळजी आहेत, आपला विक्रांत आहे. मला सगळ्यांना सांगायचं आहे, आम्हाला ना परमेश्वराने एक सिक्स सेन्स दिला आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना जे दिसतंय तेच दिसतंय, पण आम्हाला ना पलीकडचं पण दिसतं का नाही ग. बरं तुम्हाला जे बोलतो तेवढंच ऐकायला येतं, आम्हाला 4 घरा पलीकडचं सुद्धा ऐकायला येतं. त्याहून मोठं, कुणी चालताना जर देवाभाऊ कोण खेटून गेला ना तर त्याची तर आयझेडच. आणि जर चुकून धक्का लागला, आशिषजी ऐका, जर चुकून धक्का लागला तर आम्ही म्हणतो दादा माफ करा. ही एक 6वा सेन्स आम्हाला परमेश्वराने दिला. हे का सांगितलं मी, याच्यासाठी सांगितलं की जेव्हा लाडकी बहीण योजना त्या ठिकाणी प्रस्तुत केली त्यावेळेला काय म्हणायचे ग विरोधक. अरे ये तो जुमला है, ये तो चलने वाला नहीं है, अरे हे तर फक्त तुम्हाला निवडणुकीपुरती आहे. आणि जसं त्यांना दिसायला लागलं ते म्हणले अरे नाही, देवाभाऊ 1,500 देतोय ना, आम्ही 3,000 रुपये देतो. पण मी मगाशी आमच्या सांगितलं ना देवाभाऊ 6 सेन्सच्या गोष्टी, तर याच्यासाठी की घरातल्या प्रत्येक बाईला, नवरा किती नेता असू दे बाहेर, घरचे मंत्री कोण ग. या वेळेला आम्ही नवऱ्यांनी पण भाजपाला सगळ्यांनी मतदान करायला लावलंय. कारण आम्हाला माहिती आहे आमच्या संसारासाठी, आमच्या पोरांसाठी आणि आमच्या भविष्यासाठी जर कोण लढणारा असेल आणि करणारा, सत्यावर चालणारा जर कोण असेल तर त्याचं नाव काय आहे ग. आणि म्हणून देवाभाऊ तुम्ही काय फक्त आमचे भाऊ नाही, आमच्या पोरांचे मामा सुद्धा आहात. तुमच्या भाच्या खुश आहेत,
आधी प्रश्न पडायचा, आशिषजी इंजिनियर करायला पैसे कुठून आणायचे? रवी दादा डॉक्टरची फी कुठून भरायची? पण आमच्या मामाने आमच्या भाच्यांची सुद्धा सोय केली आहे, उच्च शिक्षण मोफत दिलंय. आमच्या मुलांसाठी हजारो उपलब्धी त्या ठिकाणी दिल्या आहेत की तुम्ही व्यवसाय करा. आज देवाभाऊचं अजूनही एक सांगते. देवाभाऊ नेहमी म्हणतात, चित्राताई भाषणाने पोट नाही भरत हां, काहीतरी असं काम केलं पाहिजे की ज्याच्यामुळे महिलांच्या हाताला काम मिळेल आणि त्या कामाला दाम मिळेल. आणि त्याच्यातूनच आपल्या प्रवीण भाऊ दरेकरांच्या माध्यमातून राज्यभरामध्ये महिला सेवा सहकारी संस्था स्थापन केल्या गेल्या. मला आनंद वाटतो. मी जेव्हा देवाभाऊंकडे जाते तेव्हा ते पहिल्यांदा मला म्हणतात, चित्राताई त्या सेवा सहकारी संस्थांचं काय झालं, कुठपर्यंत काम आलं? आपण त्या महिलांना काम देणार आहोत. सतत सतत या लाडक्या बहिणींचा विषय आपल्या देवाभाऊच्या डोळ्यामध्ये डोक्यामध्ये सततचा चालू असतो. आणि म्हणून बहिणीला जेवढं सुख देता येईल, तिच्या चेहऱ्यावर जितका आनंद देता येईल केतकी, तो द्यायचा प्रयत्न कोण करतंय? आणि म्हणून देवाभाऊ राज्यभरातल्या बहिणींकडनं मनापासूनचे आशीर्वाद आणि शुभेच्छा आहेत. औक्षवंत व्हा, यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा, मनापासूनच्या शुभेच्छा आहेत. आणि खरं तर सांगू का, जेव्हा टी व्ही बघतो ना, अरे अकेला देवेंद्र क्या करेगा, उनको तो आपने बिल्कुल धूल चटा दी. आणि आज आम्ही जेव्हा महाराष्ट्राचं चित्र बघतो, सगळ्या ठिकाणी कोण दिसतं का आपल्याला? 100 दिवसांचा कार्यक्रम, 150 दिवसांचा कार्यक्रम, प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा कार्यक्रम. अरे मुख्यमंत्री कसा असावा? तर आमच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यासारखा, आमच्या देवाभाऊसारखा असावा. आणि म्हणून देवाभाऊ, आज भाषण नाही, आज आमच्या भावना तुमच्यापर्यंत. हजारो महिलांना बोलायचं आहे. बरं, सगळ्यांना थांबवलं आम्ही, हो ना गं? त्यांना म्हटलं तुमच्या वाटेने मी बोलते. मी भाग्यवान आहे की मला बोलायची संधी मिळाली. पण आज या राखीच्या कार्यक्रमासाठी आमची धुळ्याची जयश्री अहिरराव, जिनी संपूर्ण महाराष्ट्राची संयोजिका झाली, जरा टाळ्या वाजवा. ठाणे आणि कोकणसाठी आमची शिल्पा मराठे, तिने तिथं काम केलं. उत्तर महाराष्ट्रासाठी आमची रेखा वर्मा, पश्चिम महाराष्ट्रासाठी आमची कविता हिंगे. अगं टाळ्या नाही वाजवायच्या का? विदर्भासाठी आमची शालिनी डोंगरे, विदर्भ पश्चिमसाठी रश्मी जाधव आणि मराठवाड्यासाठी प्रणिता चिखलीकर. जोरदार टाळ्या वाजवा. देवाभाऊ पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. आम्हाला माहिती आहे की अजूनही आपलं युद्ध संपलेलं नाही. उलट आता आमची जबाबदारी वाढली ना गं? देवाभाऊ जो निर्णय घेईल तो निर्णय गावाखेड्यापर्यंत पोचवायचं काम कोणाचं? करणार का नाही? कधीपासून? आणि त्यामुळे देवाभाऊंनी राज्यातल्या बहिणींसाठी एकही निर्णय घेतला तर त्या निर्णयाला घराघरामध्ये पोचवायची आमची जबाबदारी. आणि देवाभाऊ ही जबाबदारी आम्ही सगळेजण निष्ठेने पार पाडू, हा शब्द या सगळ्या लाडक्या बहिणींच्या मार्फत तुमच्याकडे मी देते आणि माझ्या शब्दांना विराम देते. पण आमच्या लाडक्या भाऊच्या घोषणा दिल्याशिवाय होईल का? 2 हात वर करणार का नाही? जोरात. भारत माता की मातरम 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 मातरम. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाचा. आणि शेवटची लाडकी घोषणा, लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद चित्राताई. आपल्या भावाच्या सकारात्मक आणि प्रेरणादायी कार्याचा इतका आनंदाने आणि अभिमानाने जयघोष करत आणि या सगळ्या बहिणी भावाच्या सुखदुःखात त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत, ही प्रचंड
ताकद दाखवत तुम्ही सगळ्यांच्या मनातल्या भावना व्यक्त केल्यात, मनापासून आभार. यानंतर 6 विभाग प्रमुख जिल्हाध्यक्षांना आम्ही मंचावर आमंत्रित करतो आहोत. 6 विभाग प्रमुख महिला मोर्चा अध्यक्षांचं रंगमंचावर व्यासपीठावर स्वागत. मुंबई, ठाणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा इथल्या महिला मोर्चा अध्यक्षांना व्यासपीठावर येण्याची विनंती. या सगळ्यांचं छान छायाचित्र या निमित्ताने काढलं जाणार आहे. पण त्याच दरम्यान एवढ्या सगळ्या भावना ज्या वेळेला चित्राताई व्यक्त करत होत्या तेव्हा तुमच्या सगळ्यांसाठी एक कमालीची गोष्ट सांगावीशी वाटते की आपल्या प्रत्येकीला अभिमानास्पद वाटेल. खरं तर तुम्ही सगळ्याच जणी आज जमलेल्या आहात. आपल्या प्रत्येकीच्या घराघरातली ही कथा आहे. झालं असं की एक छोटा कुक्या नावाचा मुलगा आपल्या आईला विचारतो की आई फॉर्मवरती काय लिहू. बाबांचं डेझिग्नेशन लिहायचं असतं. ती पटकन सांगते लिही CEO डिरेक्टर. ठाणे कोकण. हे झाल्यानंतर तो विचारतो आई तुझ्या नावापुढे काय लिहू. ठाणे कोकण. तुझ्या नावापुढे काय लिहू असं म्हटल्यानंतर आईला ते सांगायची उसंत नसते आणि झटकन म्हणते कुक्या हवं ते लिहि रे आणि निघून जाते. गंमत म्हणजे संध्याकाळी परत आल्यावर वडील विचारतात कुक्या झालं लिहून. तो म्हणतो हो आईच्या नावापुढची जागा संपली पण आईची कामं संपली नाही. त्या छोट्यांनी लिहिलं असतं आई काय करते. ताई वकील आहे, आई शिक्षिका आहे, आई डॉक्टर आहे, आई प्लंबर आहे. अशा शेकडो गोष्टी. गंमत म्हणजे पटकन पुरुष येऊन म्हणतो अरे ती काय करते. ती तर गृहिणी आहे. तिच्या नावापुढे एक आडवी रेघ मार. अशा आडव्या रेघा आपण अनेकदा मारल्या आहेत. पण मला असं वाटतं की उंबरठ्याची आडवीच रेघ असते आणि क्षितिजाची आडवीच रेघ असते. ही आडवी रेघ आपण किती विस्तारात न्यायची याची जाणीव ठेवणारा असा महाराष्ट्राचा हा पश्चिम देवाभाऊ. महाराष्ट्र. असे हे मुख्यमंत्री आहेत आणि म्हणूनच मला असं वाटतं की तुमचं क्षितिज जपणारे, तुमच्या क्षितिजाला विस्तार देणारे, तुमच्या प्रत्येकीच्या पंखांना बळ देणारे, त्याचं सामर्थ्य वाढवणारे आणि भरारी घेण्यासाठी अवकाश खुलं करून देणाऱ्या अशा या आपल्या सगळ्यांसाठी आदरणीय असणाऱ्या माननीय मुख्यमंत्री अर्थात आपल्या सगळ्यांचे देवाभाऊ यांच्यासाठी एकदा मनापासून दाद देऊया आणि या छायाचित्रात सुद्धा आपण भावनेने सामील होऊया. चला पुढचा विभाग घ्या. विदर्भ. खरोखर अनघा म्हणाली तसं की क्षितिजाला गवसणी घालावं असं कर्तृत्व असणारा भाऊ आपल्या सगळ्या बहिणींना लाभला आहे आणि त्याचं कौतुक करण्याची संधी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला मिळाली आहे. यात अतिशय आनंदाने सहभागी होणाऱ्या तुम्हा सगळ्यांचं कौतुक करत पश्चिम महाराष्ट्र आणि त्यानंतर विदर्भ महिला मोर्चा जिल्हाध्यक्षांना रंगमंचा व्यासपीठावर यायची विनंती. मला असं वाटतं की ही फक्त छायाचित्र नाही तर तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाचं प्रतीक आठवणींच्या निमित्तानं बंदिस्त होतं तसं हे छायाचित्रात बंदिस्त होणार आहे आणि म्हणून ह्या सगळ्याचा आनंद या सगळ्या जिल्हाध्यक्षांना निश्चित असेल याची मला खात्री आहे. सहा विभाग प्रमुख महिला मोर्चा अध्यक्षांना व्यासपीठावर आपण बोलवलं होतं. इतरांना आपापल्या जागी बसण्याची विनंती. मुंबई, ठाणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा अगं वरच्या का उठल्या अगं तुम्ही सगळ्या जागेवरती बसा गडबड करू नका. वरच्या जागेवर बसून घ्या.
ॲडव्होकेट आशिषजी शेलार आपण मनोगत व्यक्त करावं. भारत माता की. जय. तर वरच्यांचा आवाज आहे, खालच्यांचा नाही. खालचे पण जरा भारत माता की. ते एकदम टॉप क्लास. भारत माता की. वंदे वंदे. मंचावर उपस्थित आपल्या सगळ्यांचेच लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी, माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, या ठिकाणी उपस्थित असलेल्या सन्माननीय राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकरजी, माजी मंत्री विद्या ठाकूरजी, सन्माननीय मंदाताई म्हात्रे, सन्माननीय कालिदास कोळंबकरजी, सन्माननीय अमित साटमजी, संजय उपाध्यायजी, संजय केणेकरजी, राजेश पांडेजी, कॅप्टन तमिल सेल्वनजी, विक्रांत पाटीलजी, माधवीताई नाईक, सुलभाताई गायकवाड आणि ज्यांनी या कार्यक्रमासाठी प्रचंड मेहनत घेतली अशा आपल्या अध्यक्षा चित्राताई वाघ. टाळ्या वाजवायच्या तर जोरात वाजवा. मला याची पूर्ण कल्पना आहे की आपल्या सगळ्यांना माननीय देवेंद्रजींना ऐकायचं आहे. माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब सुद्धा आपल्याशी बोलणार आहेत. आणि केवळ मी या ठिकाणी एवढ्याचसाठी उभा आहे की आज मुंबईच्या इतिहासामध्ये ज्याची नोंद करून ठेवावी असा कार्यक्रम आज रवींद्र चव्हाणजी आणि चित्राताईंच्या नेतृत्वामध्ये दादरच्या योगबी सभागृहात होता. खूप मेळावे होतात. मुंबईची पार्श्वभूमी खूप मोठी आहे, समृद्ध आहे. पण अशा पद्धतीचा मेळावा ज्यामध्ये महाराष्ट्रातील तमाम 33 लाखच्या वर एकत्रित बहिणींची राखी 5,000च्या वर भगिनी एकत्र येऊन एका मुख्यमंत्र्याला देतायत, हा एकमेव असा कार्यक्रम आहे. आणि म्हणून आपल्या दृष्टीने हा कार्यक्रम, जसं चित्राताई म्हणाल्या, हा राजकीय कार्यक्रम नव्हेच, हा मत मागण्याचा कार्यक्रम नव्हेच. हा कार्यक्रम आपल्या दृष्टीने भावनिक आहे, संवेदनात्मक आहे आणि नातं जपणार आहे. रक्षाबंधनाचं कार्यक्रम आणि बहीण आणि भावाचं नातं याचं एक मोठं स्थान, अमूल्य असं स्थान हे आपल्या प्रथा परंपरा आणि सणांमध्ये आहे. ज्या बहिणी भावाला राखी बांधतात त्याला केवळ राखी बांधून स्वतःच्या रक्षणापुरताच ते विचार करत नसतात, तर घरातली छोटी बहीण सुद्धा मोठ्या भावाला राखी बांधताना आपल्याकडे काही गोडधोड आईने दिलं असेल तर ती पहिली म्हणते, दादा तू घे. घरातला भाऊ सुद्धा त्याचं वय काही असो, पण आपल्या बहिणीला गल्लीमध्ये, चाळीमध्ये, सोसायटीमध्ये, इमारतीमध्ये, कुठेही तिची जराशी जरी कोणी छेडछाड काढली तर तो भाऊ ते सहन करू शकत नाही. या पद्धतीचं नातं असतं. घर छोटं असलं तरी बहीण आपल्या परीक्षेपेक्षा आई दादाकडे जरा बघ, त्याची परीक्षा महत्वाची आहे याची चिंता करते. आणि भाऊ सुद्धा घरामध्ये जर वडिलांना मिळालेल्या बोनसमधना काही घेऊन यायचं असेल तर पहिला दादा म्हणतो, आई माझ्यापेक्षा माझ्या बहिणीची चिंता कर. मला कित्येक बहिणी आपल्यापैकी अशा माहिती आहेत की ज्यांच्या आयुष्यामध्ये आज दुर्दैवाने जवळ भाऊ राहत नाही, कामासाठी लांब गेलाय. आणि काहींच्या दुर्दैवाने तो या जगात नाही. त्या सगळ्या बहिणी या रक्षाबंधनाच्या दिवशी सुद्धा आठवण काढून काढून डोळ्यातल्या अश्रूंनी स्वतःच्या भावाची आठवण काढत असतात. एखादा अप्रसंग कुठल्या माझ्या माता भगिनीवर झाला तर तिला वाटत असतं माझ्या रक्षणासाठी, माझ्या मदतीसाठी कोणतरी भाऊ असला पाहिजे. आणि सामाजिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये घरातल्या काम करणाऱ्या भगिनीला सुद्धा
आणि एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सुद्धा काम करणाऱ्या भगिनीला कोणी त्रास दिला तर आज माझा भाऊ असता तर काय झालं असतं ही भावना येते. आणि मला अभिमानाने सांगायचं आहे, झोपडपट्टीत राहणारी माझी बहीण असेल, ती त्या ठिकाणी चाळीत राहणारी असेल, इमारतीत राहणारी असेल, मल्टीनॅशनल मध्ये काम करणारी असेल, घरात काम करणारी असेल, बचत गटात काम करणारी असेल, या सगळ्या बहिणींच्या अडचणीच्या वेळेला महाराष्ट्रात भाऊ म्हणून कोणी उभा राहत असेल तर आमचे देवा भाऊ उभे राहतात. या पद्धतीचं नातं आहे आणि म्हणून या नात्याला महत्त्व आहे. झोपडपट्टीतल्या माझ्या भगिनीला वाटलं की तिच्या मुंबई महानगरपालिकेने पाण्याचं बिल वाढवलंय, तर महानगरपालिकेच्या आयुक्ताला एक फोन जातो आणि सांगितलं जातं की पाण्याचं बिल तुम्ही वाढवू नका. माझ्या बहिणीच्या डोळ्यातले अश्रू मला जास्ती महत्त्वाचे आहेत. पाण्याचं बिल रोखलं जातं कारण भाऊ देवा भाऊ माझा आहे. त्या ठिकाणी जी त्या ठिकाणी कामाला ट्रेनने जाणारी माझी भगिनी असेल, तो काळ काँग्रेसच्या काळात होता की ज्या वेळेला रेल्वेचा डब्बा आणि प्लॅटफॉर्मची उंची यामधलं अंतर एवढं होतं, धक्का लागून माझी एखादी बहीण फरफटत तिला इजा व्हायची, दुखापत व्हायची, मृत्यूसुद्धा यायचा. आता प्लॅटफॉर्मचा डबा आणि प्लॅटफॉर्मची हाईट आणि डब्याची उंची यातलं अंतर कमी करून माझ्या एकाही भगिनीचं ॲक्सिडेंट होता कामा नये. हे काम करणारा भाऊ आमचा देवा भाऊ आहे. एसटीचा उल्लेख चित्रताई केला, 50% दर कमी करणारा माझा देवा भाऊ आहे. आणि नातं जपणाऱ्या माझ्या बहिणीला भावाने किंवा बहिणीने भावाला स्वतःची प्रॉपर्टी दिली तर आता स्टॅम्प ड्युटीची गरज नाही, 0 पैशात प्रॉपर्टी शिफ्ट करून देणारा माझा देवा भाऊ आहे. सांगाव्या तेवढ्या गोष्टी कमी आहेत. मला जास्त वेळ आपला घ्यायचं नाही, पण माझ्या दृष्टीने नातं महत्त्वाचं आहे. आणि मला चित्रात आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की ज्या मुंबई, मराठी, महाराष्ट्र याचं केवळ नाव घेऊन राजकारण करणारे, त्यांच्यामध्ये आणि भारतीय जनता पार्टीने देवाभाऊमध्ये फरक इतका आहे. खरं तर कोणाच्या घरामधलं आम्हाला कधी बोलायचंच नसतं, पण विषय नात्याचा आहे म्हणून सांगतोय. या सगळ्या भगिनी, महाराष्ट्रातल्या सगळ्या भगिनी या मला बहिणीसारख्या आहेत म्हणून काम करणारा भाजप आणि एक मुख्यमंत्री, आणि दुसऱ्या बाजूला ही मंडळी आम्ही पाहतो, मराठी संस्कृती, मराठी नाव, महाराष्ट्र, केवळ नावापुरतं नाव घ्यायचं आणि राजकारण करायचं. पण त्यांच्या घरात बघितल्यावर लक्षात येतं, दुर्दैवाने स्वतःच्या वहिनीरूपी बहिणीला सुद्धा, वहिनीला आम्ही बहीण मानतो, ही मंडळी बघायला तयार नाहीत. आज नातं जोडतायत, भाऊबंदकीचं नातं जोडतायत, लखलाभ तुम्हाला लाभो. पण आज तुम्हाला भाऊ आठवला कारण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका दिसल्या. आज या मंडळींना स्वतःच्या घरातली वहिनीरूपी बहीण दिसली नाही, कारण बहिणीकडे मतं कुठे असतात. भावाभावांकडे मतांची बेरीज तुम्ही करताय, तुम्हाला जे करायचं ते करा, पण प्रत्येक घरातली बहीण मतदार नाही म्हणून केवळ बघत, कुटुंब म्हणून बघतो, तो भारतीय जनता पार्टी आहे. हे सगळ्या बहिणींना मला त्या ठिकाणी सांगायचं आहे आणि हा महत्त्वाचा त्या ठिकाणी मुद्दा मला वाटतो. आज जेव्हा चित्रातही तुम्ही बोलत होतात, समोर कांताताई बसल्या आहेत, या भगिनींच्या या संख्येला आणि उत्साहाला बघून मला भारतीय जनता पार्टीच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा ज्या माझ्या नेतृत्वरूपी भगिनींनी काम केलं त्या सगळ्यांचे चेहरे आठवत आहेत. आपण विसरू शकत नाही सुमतीताई सुकळीकर यांना. तो काळ प्रतिकूल होता, त्या काळामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षासाठी खस्ता त्यांनी खायल्या. आपण विसरू शकत नाही त्या ठिकाणी आमच्या चंद्रकांता गोयलांना, त्या आमच्या जयवंतीबेन मेहतांना, त्या आमच्या मुक्ताताई टिळकांना. या सगळ्यांनी प्रचंड मेहनतीने भारतीय जनता पक्षासाठी प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी योगदान आणि काम केलंय. आणि म्हणून आजचा दिवस देवाभाऊ मुख्यमंत्री आणि आपण देवाभाऊंच्या बहिणी म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जमलोत, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. ताई, तुम्ही बोलताना म्हणालात, तुम्ही तुमचं दुःख व्यक्त केलं.
खरं तर ज्याची जशी संस्कृती तो तसा वागतो. होय, तुमच्या मनातल्या पिढा या आपल्या सगळ्यांच्याच आणि महाराष्ट्राच्या मनातल्या पिढ्या आहेत. हो, आरोप जरूर करा, टीका जरूर करा, आलोचना जरूर करा, प्रखर करा, पण एखाद्यावर शाब्दिक हल्ला करताना इतक्या खालच्या पातळीपर्यंत जा. ही संस्कृती त्यांची आमची नाही आहे. पण कधीतरी जशास तसे बोलावंच लागतं. कधीतरी राजकारणात योग्य उत्तर द्यावंच लागतं. आणि यापुढे तुम्हालाही मी सांगतोय, आता तर त्यांची हिंमत नाही आहे, पण जर कोणी अशी टीका केली आणि कुठल्याच पद्धतीने खालच्या स्तरावर जाऊन आमच्यापैकी कोणावरही शारीरिक किंवा अन्य गोष्टींवर टीका टिप्पणी केली, तर एक गोष्ट आता चांगली झाली आहे ताई, चांगली झाली म्हणजे योगायोगानेच झाली आहे की BSTच्या पतपेढीची निवडणूक झाली आणि त्यामध्ये आमचे शशांकराव आणि प्रसाद लाड हे निवडून आले. समोरचे एकत्र आले, त्यांच्या हातात काही लागलं नाही. पण यावेळेला जर टीका सोशल मीडियावर केली तर त्यांच्यावर सुद्धा तुम्ही तेवढ्याच पुरतं नक्की म्हणा, भोपळा 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 भोपळा, कारण हातात भोपळा मिळालाय. आपण कोणाला छेडायचं नाही, पण कोणी आपल्याला छेडलं तर त्याला बस. मी तुम्हाला एवढीच विनंती करतोय, आपण ज्या वेळेला इतक्या मोठ्या प्रमाणात एकत्र आलोत त्यावेळेला ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्यांनी आपल्या सगळ्यांसाठी, आपल्या कुंकुवासाठी, देशाच्या सिंदूरसाठी बलिदान दिलं, त्या प्रत्येक सैनिकाला, त्याच्या बलिदानाला आपण सलाम करतो आहोत. रक्षाबंधनाचं हे नातं त्या सैनिकाशी पण आपलं आहे. आणि म्हणून आपल्यावर अतिरेकी हल्ला करून आपल्या निष्पाप नागरिकांना ज्यांनी मारलं त्याचा बदला ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या सेनेने घेतला आणि त्याचं नेतृत्व आणि कर्तृत्व माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी त्या ठिकाणी दाखवलं आहे. आणि म्हणून त्या सर्व सैनिकांनाही आपण त्या ठिकाणी सलाम करू. आणि शेवटला हेही लक्षात ठेवू की मोदीजींनी आता आपल्याला गिफ्ट द्यायचं ठरवलं आहे. माहिती आहे ना, मोठी भेट. आता गणपती आहे, मग नवरात्र आहे, मग दसरा आहे आणि त्यानंतर, आणि मोदीजींनी ठरवलंय करामध्ये GST मध्ये इतकी सूट करायची की आपली दिवाळी सुद्धा गोड झाली पाहिजे. हे आपल्याला घराघरात मायबापांपर्यंत पोचवायचं आहे आणि ते काम करण्याची ताकद आपल्या सगळ्यांच्या रूपानं देवाभाऊंना मिळो, एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शेलार साहेब. निस्वार्थ भावनेनं केलेलं कार्य हे समाजाच्या प्रत्येक कणाकणापर्यंत पोहोचतं आणि त्याचीच प्रतिक्रिया म्हणून ही कृतज्ञतेची भावना आज या सोहळ्याच्या निमित्ताने प्रकट होते आहे. यानंतर ज्यांच्या संकल्पनेतून हा सगळा कार्यक्रम साकार होतो आहे आणि सगळ्यांना एकत्र बरोबर घेऊन ज्यांनी हा कार्यक्रम मांडला त्या माननीय रवींद्रजी चव्हाण यांना मनोगत व्यक्त करण्याची विनंती. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा करायच्या आहेत. बोला, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या आणि भावनिक अशा प्रसंगासाठी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय आशिष शेलारजी, आदरणीय चित्राताई, सर्व व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्या समोर उपस्थित सर्व पत्रकार आणि मोठ्या संख्येने
महाराष्ट्रातील कानाकोपऱ्याच्या सर्व गावाखेड्यातून, प्रमुख शहरातून आलेल्या सर्व देवाभाऊंना मानणाऱ्या, देवाभाऊंवर विशेष प्रेम करणाऱ्या अशा सर्वच्या सर्व भगिनींना मी खूप खूप धन्यवाद देतो. खरं तर बोलायचं खूप आहे, परंतु या रक्षाबंधनाच्या निमित्ताने देवेंद्रजी आणि देवेंद्रजींचा पूर्ण प्रवास ज्यावेळेला माझ्यासारखा एक त्यांच्याबरोबर काम करणारा एक कार्यकर्ता पाहतो, त्यावेळेला लक्षात काय येतं की 24 तासापैकी जवळजवळ 18 तास हा व्यक्ती फक्त न फक्त राजकारणाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेसाठी जे आवश्यक आहे ते घडवण्याचं काम करतो आहे. प्रत्येक संवेदना या जाणून घेऊन त्या संवेदनेवरती उपचार काय असावा याची सगळ्याची दखल घेणं आणि तो उपचार झाल्यानंतर त्याची चर्चा न करणं अशा भूमिकेत काम करणारा असा आपला सर्वांचा देवाभाऊ. आणि मग तुम्ही आणि आम्ही सर्वजण त्याला एका वेगळ्या पद्धतीची भेट या रक्षाबंधनाच्या निमित्ताने जर देऊ करू शकत असू तर त्याला काय आणि कशा स्वरूपात द्यावी, आणि म्हणून मग या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना चित्राताई असतील, त्यांच्याबरोबर असणारे सर्वजण असतील, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी असतील, या सर्वांनी ठरवलं की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी एक संवेदनशील पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे जग पाहत आहे. प्रत्येक माता भगिनीला काय आवश्यक आहे, प्रत्येक अबाल स्त्रीला काय आवश्यक आहे, या सगळ्या गोष्टी त्या ताकदीने या देशातील असणाऱ्या प्रत्येक माता भगिनीला देण्याचा ते प्रयत्न करतायत. आणि त्याचबरोबर त्यांच्यात हातात हात घालून देवाभाऊ सुद्धा तेच करतायत. हे तुम्हाला आम्हाला सर्वांना सर्व माता भगिनींपर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी केलेली प्रचंड मेहनत आणि त्या मेहनतीमुळेच आज जवळजवळ देवाभाऊंना 36,78,000 राख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आज आमच्याकडे आलेल्या राख्या अजून ट्रान्सपोर्टमध्ये आहेत. परंतु एवढ्या राख्या तुम्ही सगळ्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे प्रत्येक भगिनीपर्यंत पोहोचल्यामुळे आज पोहोचू शकल्या. खरं तर 18 तास काम करणाऱ्या देवेंद्र फडणवीस या व्यक्तीला ही सर्वात मोठी भेट आहे असं मला आजच्या दिवशी असं वाटतं. हे सर्वच्या सर्व करत असताना मला ती गोष्ट आठवते की संवेदनशीलता काय असावी त्याचं एकच उदाहरण. माझ्या अगोदर प्रत्येकाने अनेक योजना सांगितल्या असतील, परंतु मला आठवतं की मी गेल्या 14 ते 19 या टर्ममध्ये सुद्धा मंत्री होतो, राज्यमंत्री म्हणून काम करत होतो. माझ्याकडे मंत्रालयाच्या समोर एक C2 म्हणून बंगला होता. रात्री मला अचानकपणे एक फोन आला. फोन होता श्रीकांत भारतींचा, माझा मित्र, माझ्याबरोबर युवा मोर्चात काम केलेला कार्यकर्ता, पदाधिकारी. रवी, मला तुला भेटायचं आहे.
मुलं आहे, येऊन भेट. आम्ही दोघं जण, मी वाट पाहत राहिलो, तो आला आणि मला त्याने एका छोट्याशा मुलीला मला भेटवलं. नाव तिचं अमृता. आणि तिच्या तोंडून तिने तिच्याबद्दल, ती विद्यार्थी म्हणून तिच्या जीवनामध्ये काय घडतंय हे ती सांगायला लागली. तिच्या त्या वेदना मला, श्रीकांतला, आम्हाला दोघांना कळल्या. आणि तोच फोन देवेंद्रजींना केला. साहेब, आम्हाला 5 मिनिटाची वेळ हवी आहे, आम्हाला थोडीशी वेळ द्या, फार महत्त्वाचा विषय, तुम्हीच समजू शकता. विषय असा होता, ती MPSCची विद्यार्थिनी होती आणि ती MPSCची विद्यार्थिनी होती, अनाथ होती. मेरिटमध्ये असताना सुद्धा तिला कुठेही, ती कोणत्याही क्रायटेरियामध्ये बसत नव्हती. आणि ती मेरिटमधून काही मार्कांसाठी, कारण तिला तिची जात धर्म काही माहीत नव्हता, कारण ती अनाथ होती. त्यामुळे ती कोणत्याच त्या क्रायटेरियात बसत नव्हती आणि तिला तिच्या मेरिटमध्ये तिला मुकावं लागत होतं. फार वेगळा विषय होता. परंतु तो विषय आम्ही जाऊन देवेंद्रजींना सांगितला. हा व्यक्ती काय आहे हे तुम्ही समजून घ्या. त्या अमृताने ते तिच्या तोंडून जेव्हा सांगितलं, देवेंद्रजींनी तिला असं सांगितलं की मी आज काय करू शकतो मला माहीत नाही, पण येणाऱ्या काही दिवसामध्ये अनाथ मुलगी असो किंवा एखादी विद्यार्थिनी असो, हिला, या अनाथ मुलांसाठी या महाराष्ट्रामध्ये आरक्षण देण्यासाठी मी प्रयत्न करेन, हे सांगणारे देवाभाऊ. बोलणारे बोल एवढे भरपूर असतात, अनेक आश्वासनं देतात, परंतु ते खरं करणं हे देवाभाऊंनी केलं. त्या अनाथांसाठी आरक्षण महाराष्ट्रामध्ये देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते देवेंद्रजींनी केलं. आज जवळजवळ 125 महाराष्ट्रातील असे असणारे अनाथ, तुम्हा आम्हा सर्वांच्या पाठीमागे आपले आई वडील आहेत, पालक आहेत, सगळे आहेत, परंतु जे अनाथ आहेत त्यांच्या पाठीशी कोणच नाही. अशा अनाथांसाठी आरक्षण दिलं. आणि या अनाथांसाठी आरक्षण दिल्यानंतर आज शासनाच्या 125 अनाथांना ज्यांनी कोणी नोकरीमध्ये सहभाग झाला, त्याचं श्रेय जर कोणाला असेल तर तो आपला लाडका देवाभाऊ आहे. सोपं नाहीये बोलणं, सोपं आहे करणं, कर्तृत्व असलं पाहिजे. आणि हे कर्तृत्व आदरणीय आपले सर्वांचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आहे. अनेक विषय सांगता येऊ शकतील. बरोबर काम करत असताना अनेक गोष्टी लक्षात येतात. त्यामुळे लक्षात काय येतं की तुम्हाला आम्हाला सर्वांना ते सरकारमध्ये काम करतायत, सरकारमधल्या असणाऱ्या कामांमध्ये ते ज्या ताकदीने काम करतायत, महाराष्ट्र एक वेगळ्या दिशेनं ते नेणार आहेत. तुम्हाला आम्हाला सर्वांना त्यांनी केलेली सर्व कामं त्या सामान्य लोकांपर्यंत पोचवली पाहिजेत. सामान्य लोकांना कळलं पाहिजे की महाराष्ट्रातील असणारा हा नेता सर्व 12 बलुतेदारांसाठी काय पद्धतीने काम करतोय, कशा पद्धतीने काम करतोय, प्रत्येक शेतकरी असेल, कष्टकऱ्यासाठी काय करतोय, हे सर्व आम्ही सर्व भगिनींनीच पोचवणं हे गरजेचं आहे. कारण तुम्हीच प्रत्येक चुलीपर्यंत पोचू शकता. प्रत्येक चुलीपर्यंत पोचवणं हे तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं कोणालाच शक्य नाही. मला खात्री आहे आज जवळजवळ 36 लाख बहिणी या महाराष्ट्रात ज्यांनी आज देवाभाऊंना राखी पाठवली आहे, त्या सर्वांना विनंती आहे की महाराष्ट्र सरकारच्या असणाऱ्या प्रत्येक योजना आणि त्यांचं महत्त्व सामान्य लोकांपर्यंत पोचवा, एवढीच विनंती करतो. धन्यवाद.
जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद रवींद्रजी. खरं तर कार्यकर्त्याच्या भूमिकेतून जरी पदाधिकारी असले तरी अखंड काम करणारे आणि खरोखरच त्यांच्या नावासारखं तेजाळणारं आणि अविरत कष्ट करणारं असं हे व्यक्तित्व. मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही जे जे सांगत होतात त्या प्रत्येक वेळी याच ओळी मनात रेंगाळत होत्या की शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है, शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है, कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले, निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले. मला असं वाटतं तुमच्या माणसातलं देवत्व जागं होतं, त्याच वेळेला चरित्र आणि चारित्र्य लख्ख होतं. आज या मंचावरचे चारही जे मान्यवर बोलणार आहेत त्यांची नावंसुद्धा तशी आहेत. चित्रा म्हणजे तारांकित नक्षत्र, तुमच्या प्रत्येकीतलं नक्षत्र जागवावं ही इच्छा आहे. आशिष म्हणजे आशीर्वाद, तुमच्या प्रत्येकापर्यंत हा आशीर्वाद पोहोचतोय. रवींद्र म्हणजे खऱ्या अर्थी तेजाळणारं सूर्यस्वरूप प्रतिनिधित्व करणारं, तो तुमच्या जागा व्हावा, तेव्हाच देवेंद्र म्हणजे तुमच्या अंतरीचं देवत्व उच्च पदापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही, याची मला मनापासून खात्री वाटते. वा वा वा. अनघा, खरोखर फार उत्तम शब्दामध्ये तू या सगळ्या मंडळींची अतिशय फार महत्त्वाची ओळख करून दिलीस. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे गाणं आपण देवाभाऊंसाठी तयार केलं आहे, आता ते आपण त्यांना ऐकवूया. या गाण्याची या संकल्पना अर्थातच रवींद्रजी चव्हाण यांची आणि अर्थात तुम्हा सगळ्यांचं त्यात असणारं सहकार्य. भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र राज्य यांच्या पुढाकाराने हे निर्माण झालेलं गाणं देवाभाऊंबद्दल महाराष्ट्रातल्या समस्त भगिनींना जी आपुलकी वाटते, जी कृतज्ञता वाटते, ती या गाण्यातून, या सन्मानगीतातून व्यक्त होते आहे. ते सन्मानगीत आता आपण ऐकूया. लावी बहिणी मन
असंख्य ज्योतींची पाठराखण देवाभाऊ आपल्या पाठीशी आहे आणि हीच ओवाळणी आपल्याला पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा देणारी. अर्थात आपल्या प्रत्येकाची प्रतीक्षा ज्यांच्या शब्दांसाठी आहे. मला मनापासून असं वाटतं की ही व्यक्ती कशी आहे. तर एकदा एका छोट्या मुलाला आईने सांगितलं होतं नकाशा जोड. मोठा जगाचा नकाशा होता आणि तो काही केल्या जोडला जात नव्हता. तो कितीतरी वेळ प्रयत्न करत होता, 10 मिनटं, 15 मिनटं, अर्धा तास. शेवटी त्याने काहीतरी झालं आणि एकदम नकाशा जोडला गेला. पटकन येऊन एकदा आईने विचारलं की बाळा काय झालं, तू नकाशा जोडलास कसा. तो म्हणला आई काही नाही, नकाशाच्या मागे एका माणसाचं चित्र होतं, मी माणूस जोडला आणि जग आपोआप जोडलं गेलं. खऱ्या अर्थी या मानवीयतेचा पुरस्कार करत माणसातलं देवत्व पाहणारा आणि देवातलं माणूस पण बघणारा असा हा अवलिया मनुष्य की ज्याने आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक कणाकणात प्रेम जागृत केलं. आपल्या व्यक्तित्वानं, आपल्या कर्तृत्वानं, आपल्या वक्तृत्वानं आणि सामर्थ्यानं तुमच्या प्रत्येकासाठी आदरणीय असणारे असे प्रेमाचे हे देवाभाऊ. टाळ्यांच्या गजरात माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करूया की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. लोकमाता, राष्ट्रमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि आज या अतिशय भावपूर्ण सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाणजी, आपले मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारजी, या ठिकाणी उपस्थित मेघनाताई बोर्डीकर ज्या आपल्याला सतत प्रेरणा देतात, अशा चित्राताई वाघ, कालिदासजी कोळंबकर, अमित साटम, प्रसाद लाड, तमिल सेल्वन, संजय उपाध्याय, विद्याताई ठाकूर, मंदाताई म्हात्रे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित माधवीताई नाईक, सुलभाताई गायकवाड, विक्रांत पाटील, संजय केणेकर, राजहंस सिंग, राजेशजी पांडे, मंचावरील सर्व मान्यवर आणि या सभागृहामध्ये खालपासनं वरपर्यंत बसलेल्या माझ्या अतिशय लाडक्या बहिणींनो, बघा ज्या जमिनीवर बसल्या आहेत त्या सगळ्यात महत्त्वाच्या बहिणी, पण अर्थात ज्या खुर्च्यांवर बसल्या आहेत त्याही तितक्याच लाडक्या बहिणी. त्यांच्या डोक्यावर ज्या बसल्या आहेत त्याही लाडक्या बहिणी आणि त्यांच्याही डोक्यावर बसल्या आहेत त्या हिमालयाच्या उंचीवर बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणी. या सगळ्या लाडक्या बहिणींनो, आणि क्वचितच असं होतं की मला असं म्हणावं लागतं की मायनॉरिटीमध्ये असलेल्या माझ्या लाडक्या भावांनो, आजचा कार्यक्रम हा अतिशय सुंदर आणि अतिशय भावनिक अशा प्रकारचा कार्यक्रम आहे.
आपल्या अध्यक्षांनी, चित्राताईंनी सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपला रक्षाबंधनाचा कार्यक्रम हा तर छोटा होतो, तो एखाद्या हॉलमध्ये आपण करतो, 2-3-4 हजार आपल्या भगिनी येतात, पण महाराष्ट्रातल्या भगिनींना जर त्यांच्या देवाभाऊपर्यंत त्यांचं प्रेम, त्यांची राखी पोचवायची असेल तर आपण व्यवस्था केली पाहिजे. आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर रक्षाबंधनाचा हा कार्यक्रम एका आगळ्या वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी राबवण्यात आला आणि आत्तापर्यंत 36,78,000 बहिणींची राखी ही माझ्यापर्यंत पोचलेली आहे. राखी पोचली आहे, काहींनी पत्राद्वारे आपल्या भावना देखील पोचवलेल्या आहेत. त्या तमाम बहिणींची राखी आणि त्यांचं प्रेम हे या ठिकाणी मी स्वीकारतो आणि जन्मभर या प्रेमातच मला राहायचं आहे. मला या प्रेमाचं उतराई कधीच व्हायचं नाही हे देखील त्यांच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो. खरं म्हणजे मला प्रश्न विचारायचा आहे, यातली कुठलीही राखी उचलली तर त्या राखीची जात काय आहे, त्याचा धर्म काय आहे, त्याचा पंथ काय आहे, त्याची भाषा काय आहे. या प्रत्येक राखीमध्ये केवळ प्रेम आहे. त्याची भाषा प्रेमाची आहे, त्याचा धर्म प्रेमाचा आहे, त्याची जात प्रेमाची आहे, त्याचा पंथ प्रेमाचा आहे, त्याच्यामध्ये निस्सीम प्रेम आहे, त्याच्यात निस्पृह प्रेम आहे, त्याच्यामध्ये निरपेक्ष प्रेम आहे. अशा प्रकारची राखी आहे. आणि मला असं वाटतं आपल्या संस्कृतीमध्ये हेच महत्त्वाचं आहे. प्रत्येक नातं महत्त्वाचं आहे, प्रत्येक नात्याचा उत्सव आहे, कारण आम्ही नाती निभावणारी लोक आहोत. आम्ही परिवार, कुटुंब मानणारी लोक आहोत. आणि भारतीय जनता पक्षामध्ये काम करत असताना आपण तर बृहद कुटुंबाचा विचार करणारी लोक आहोत. कारण ज्ञानेश्वर माऊलींनी जे पसायदान मागितलं ते अखिल विश्वाकरता मागितलं, तो विचार सांगणारे आपण लोक आहोत. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं या ज्या सगळ्या राख्या आहेत त्याच नात्याचा भाव घेऊन या सगळ्या राख्या माझ्यापर्यंत पोचलेल्या आहेत. आणि मला विश्वास आहे की ज्याच्या पाठीमागे इतक्या बहिणींची प्रेम आणि माया आहे उसका कौन क्या बिगाड़ लेगा. त्यामुळे चित्रातही तुम्ही चिंता करू नका. खूप लोकांनी खूप प्रयत्न करून बघितले, पण कुठल्याही शस्त्रापेक्षा आणि कुठल्याही अस्त्रापेक्षा प्रेमाचे आशीर्वाद हे अधिक ताकदवर असतात. आणि म्हणूनच आज आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आपली सेवा करण्याकरता मुख्यमंत्री पदाची जागा मला मिळाली. याचे शिल्पकार या आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत. हे जर मी म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. खरं तर आज आपण पाहतो आपल्या देशामध्ये देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी आपल्या देशाच्या विकासाचं जे स्वप्न बघितलं, त्या स्वप्नामध्ये त्यांनी एकच गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगितली की हे विकासाचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर लोकसंख्येचा 50% हिस्सा जोपर्यंत या स्वप्नाचा भाग होत नाही तोपर्यंत हे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणून महिला लक्षित योजनांच्या माध्यमातून विकास हा मोदीजींनी सुरू केला. महिला केंद्रित विकास हे मॉडेल या देशामध्ये मोदीजींनी सुरू केलं. आणि बेटी बचाव बेटी पढावपासनं हा प्रवास जो सुरू झाला तो आता लखपती दीदीपर्यंत पोचलेला आहे. आणि आपल्या पायावर उभ्या राहणाऱ्या आमच्या भगिनी आपल्याला पाहायला मिळत आहेत.
आपल्याला किती या ठिकाणी अभिमान वाटला ज्यावेळी ऑपरेशन सिंदूर सुरू असताना पाकिस्तानला आम्ही कशा प्रकारे धूळ चारतोय हे सांगणाऱ्या आमच्या 2 भगिनी या आर्म फोर्सेसच्या माध्यमातून टी व्हीवर यायच्या आणि ज्या प्रकारे आपल्या सैन्याचा पराक्रम आणि भारताची दैदिप्यमान कामगिरी आमच्या पुढे मांडायच्या, त्यावेळी आपल्या सर्वांच्या लक्षात यायचं हा नवा भारत आहे, हा मोदीजींनी तयार केलेला भारत आहे की ज्या भारतामध्ये आता आमची भगिनी ही घरात बसणार नाही आहे, तर आमची भगिनी ही समान भागीदारीनं या देशाच्या विकासामध्ये आता सहभागी होणार आहे. आणि खरोखर आपण जर बघितलं तर आता तर 2029 साली आपल्याला माहिती आहे मोदीजींनी देशाच्या संसदेमध्ये आणि विधानसभेमध्येही आमच्या भगिनींना भागीदारी दिलेली आहे. त्यामुळे आशिषजी, रवीजी, आता आपण कितीही रोखण्याचा प्रयत्न केला तरी या थांबणार नाहीत. अर्थात आपण रोखण्याचा प्रयत्नही करणार नाही, पण आता आमच्या नारी शक्तीला या देशात कोणी थांबवू शकत नाही. आणि जर नारी शक्तीच थांबली नाही तर या देशालाही कोणी थांबवू शकत नाही. आता हा देश विकसित भारताकडे ही जी वाटचाल आहे, कारण मी नेहमी सांगतो आणि मोदीजी नेहमी सांगतात की जगाच्या पाठीवर ज्या देशांनी विकास केला त्या देशांच्या विकासाची वाट जर आपण बघितली, मग अमेरिका असेल, युरोप असेल, जपान असेल, कोरिया असेल, चीन असेल, अशी जी सगळी विकासाची वाटचाल आपल्याला पाहायला मिळते, या प्रत्येक देशाला हे लक्षात आलं की त्यांच्या लोकसंख्येतला 50% जो हिस्सा आहे, ज्या आमच्या महिला आहेत, यांना मानव संसाधनामध्ये परिवर्तित करून देशाच्या मुख्यधारेमध्ये आणि अर्थव्यवस्थेमध्ये आणलं तर आपल्या विकासाची गती दुपटीने वाढेल. आणि जेव्हा त्यांनी ते केलं त्यावेळी ते विकसित अर्थव्यवस्थेकडे गेले आणि ते देश खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकसित झाले. आता तीच वाटचाल भारताची सुरू झालेली आहे आणि पुढच्या 20 वर्षामध्ये भारत जगातली पहिली किंवा दुसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनणार. आणि त्या संपूर्ण वाटचालीमध्ये तुमची सर्वांची भागीदारी ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये देखील आपला प्रयत्न हाच आहे. आज लाडक्या बहिणीसारखी योजना आपण सुरू केली. आमच्या महिला किती कल्पक असतात. 1500 रुपये आपण लाडक्या बहिणीचे दिले तर नागपूरमध्ये काही महिला एकत्रित आल्या आणि त्यांनी स्मॉल फायनान्स सोसायटी त्याच्यातनं काढली. या 1500 रुपयाची बचत केली आणि त्यातनं स्मॉल फायनान्स सोसायटी काढली आणि त्यातनं आपल्याच सभासद महिलांना कर्ज देणं सुरू केलं आणि त्यातनं त्यांना आपल्या पायावर उभं करणं सुरू केलं. आता तेच मॉडेल संपूर्ण महाराष्ट्रात आपण तयार करतो आहोत. आणि केवळ 1500 रुपयापुरतं भगिनींना ठेवायचं नाही आहे, तर त्यातनं भगिनींना आपल्या पायावर उभं करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि मला आनंद आहे की मोदीजींनी ज्यावेळी लखपती दीदीचा कार्यक्रम हा अनाऊन्स केला, अनेकांना प्रश्न पडला लखपती दीदी म्हणजे नेमकं काय. आणि मग एकदा ₹1,00,000 किंवा तशा प्रकारची तिची सांपत्तिक स्थिती झाली म्हणजे तिला लखपती दीदी म्हणायचं का. मोदीजींनी सांगितलं नाही, जी महिला स्वतःच्या भरोशावर स्वतःच्या पायावर उभं राहून दरवर्षी वर्षाला ₹1,00,000पेक्षा जास्त पैसा कमवेल तिला लखपती दीदी म्हणता येईल. आणि त्याकरता वेगवेगळ्या योजना मोदीजींनी सुरू केल्या. आणि आज मला सांगताना आनंद वाटतो, लखपती दीदीच्या कार्यक्रमात देशात पहिल्या नंबरवर आपला महाराष्ट्र आहे. मागील वर्षी 25 लाख बहिणी लखपती दीदी झाल्या आहेत. यावर्षी अजून 25 लाख भगिनी लखपती दीदी होणार आहेत. आणि माझ्या 1 कोटी बहिणींना लखपती दीदी केल्याशिवाय
आम्ही थांबणार नाही, हा निर्णय आम्ही केलेला आहे. आणि ज्यावेळेस मी सांगतो की 50 लाख लखपती निधी झाल्या, खरं म्हणजे त्याच्यामध्ये आमचं काही श्रेय नाही. आम्ही फक्त ते श्रेय घेतो, या ज्या झाल्या त्या स्वतःच्या कर्तृत्वाने, स्वतःच्या मेहनतीने या ठिकाणी लखपती निधी झाल्या आहेत. आपण केवळ त्याकरता योजना तयार केलेल्या आहेत आणि त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. आता पुढच्या काळामध्ये अशाच प्रकारे या योजनांना आपल्याला अधिक खालपर्यंत न्यायचं आहे. आपल्याला महिलांना सक्षम करायचं आहे. त्या कोणावर अवलंबून असणार नाहीत. कारण आपण बघितलं, सावित्रीबाई फुले म्हणायच्या की एक महिला शिकली की पूर्ण परिवार शिकतो. तसं एक महिला ही जर कमावती झाली तर पूर्ण परिवाराचं ती कल्याण करते. आणि म्हणून त्या परिवाराच्या कल्याणाची संकल्पना ही या महिलांच्या कल्याणातनं या ठिकाणी होणार आहे. आणि एक गोष्ट अजून मी नेहमी सांगतो, आम्ही अनेक महामंडळं तयार केली. सगळी महामंडळं चांगली काम करतायत, काही महामंडळांनी तर खूप उत्तम काम केलं आहे. पण आमचा अनुभव असा आहे, बहुतांश, काही महामंडळ ठरलीत, बहुतांश महामंडळाच्या माध्यमातून आमच्या तरुणांना ज्यावेळी आम्ही एखादं कर्ज देतो त्यावेळी 50% त्यातले तरुण हे कर्ज परत करतात. पण आम्ही वेगवेगळ्या महामंडळातनं, मविममधनं किंवा वेगवेगळ्या संस्थातनं जेवढी कर्ज ही महिलांना दिली किंवा बचत गटांना दिली, 100% कर्ज परत आली. एकही पैसा महिला बुडवत नाहीत. तर तो पैसा डबल कसा करायचा, तिप्पट कसा करायचा, त्यातनं अजून मोठं कसं आपण उभं करायचं, अशा प्रकारचा प्रयत्न सातत्याने महिला करत असतात. आणि म्हणूनच आज ज्यावेळी याच सभागृहामध्ये चित्राताई तुम्ही महिला सहकारी संस्थांचा विषय मांडला, आता त्या संस्था आपल्या तयार झाल्या, आता त्याचं रजिस्ट्रेशन आपल्याला मिळालं. आता लवकरच महाराष्ट्र सरकार निर्णय घेऊन या महिला सहकारी संस्थांना डेडिकेटेड काम हे मिळालंच पाहिजे, अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेणार आहोत. आणि महाराष्ट्रात निघणाऱ्या कामांमध्ये या महिला संस्थाची हिस्सेदारी आणि हक्क हा प्रस्थापित करण्याचा निर्णय येत्या काळामध्ये आम्ही घेऊ. आणि त्यातनं आपल्या महिलांना उद्योगामध्ये, व्यापारामध्ये आणि व्यवसायामध्ये देखील मोठं करण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होणार आहे. आज ज्या काही वेगवेगळ्या योजना आपण सुरू केल्या, अनेक लोक असं म्हणायचे की निवडणुकीपुरतं योजना आहेत. निवडणूक संपली की योजना बंद होतील. निवडणूक संपली, 1 महिना गेला, 2 महिने गेले, महिने गेले. मी तुम्हाला सांगतो, 5 वर्ष यातली एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. आणि 5 वर्षांनी तुमच्या आशीर्वादाने पुन्हा सरकार आलं तर पुन्हा 5 वर्ष. जोपर्यंत बहिणींचे आशीर्वाद भावांच्या पाठीशी तोपर्यंत. आणि 29ला तर तुम्हीच सरकारमध्ये येणार आहात. तुमच्याशिवाय सरकारच चालणार नाही आहे. त्याच्यामुळे 29 नंतर आमचं संपलं, आमचं नाही चालणार. म्हणजे चालेल आमचं थोडंसं, पण तुमच्या मदतीने आणि तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या हुकुमानी चालेल. म्हणजे आतापर्यंत तुम्ही घरच्या गृहमंत्री म्हणून त्या ठिकाणी हुकूम चालवत होत्या. 29 नंतर मोदीजींनी तुम्हाला राज्याच्या मंत्री म्हणून हुकूम चालवण्याची संधी ही त्या ठिकाणी दिलेली आहे. पण मला या गोष्टीचा आनंद आहे की यामुळे निश्चितपणे एक राज्यामध्ये गुणात्मक परिवर्तन होणार आहे. मी आज या निमित्ताने तुम्हाला एवढंच सांगतो की आज एवढं भरभरून तुम्ही सगळ्यांनी दिलं. तुमच्या आशीर्वादामुळे आज आपल्याला अभूतपूर्व असं यश मिळालं. तुम्ही या यशाने आनंदी आहात. पण काही लोकांचं अजूनही त्या ठिकाणी समाधान झालेलं नाही. अजून ते तोंडावर पडले, थोबाडावर पडले, मातीत मिळाले तरी देखील सुधारायला तयार नाहीत. रोज म्हणतात वोट चोरी, वोट चोरी, वोट चोरी. यांचं डोकं चोरी झालेलं आहे, त्यातला दिमाग चोरी झालेला आहे. माझी विनंती आहे माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना, 25% यांच्याही करता आशीर्वाद मागा की यांना सुबुद्धी येवो, यांच्या डोक्यामध्ये थोडी अक्कल येवो. कारण
खऱ्या अर्थानं आमच्या लाडक्या बहिणींच्या मताला हे जर चोरी म्हणत असतील तर यांच्यापेक्षा मोठे चोर कोण आहेत? कोणीच नाही आहेत. आणि म्हणून त्याची चिंता करण्याचं कारण नाही आहे. आता हे कालपर्यंत परदेशात जाऊन भारताची बदनामी करत होते, आता बिहारमध्ये जाऊन महाराष्ट्राची बदनामी करतायत. पण न यांना परदेशात कोणी विचारलं, न यांना बिहारमध्ये कोणी विचारणार आहे. जी परिस्थिती यांची महाराष्ट्रात झाली तीच परिस्थिती यांची बिहारमध्ये देखील होणार आहे. कारण मोदीजींसारखा नेता जो देशाचा विचार करतो, जो आत्मनिर्भर भारताचा विचार करतो, त्याच्या पाठीशी संपूर्ण देशातली मातृशक्ती ही उभी आहे. आणि तुम्ही कुठली निवडणूक बघा, मोदीजी आल्यापासनं 2014पासनं जेवढ्या निवडणुका भाजप जिंकला, या प्रत्येक निवडणुकीचं जेव्हा विश्लेषण होतं त्यावेळी विश्लेषक सांगतात की मोदीजी का जिंकले, तर मोदीजींना पुरुषांपेक्षा 5% मतं महिलांनी जास्त दिले. प्रत्येक निवडणुकीचं विश्लेषण असतं, कारण महिलांना हे माहिती आहे की खऱ्या अर्थानं आपल्या येणाऱ्या पिढ्यांचं कल्याण जर कोणी करणार आहे तर ते मोदीजीच या ठिकाणी करणार आहे. आणि म्हणून माझ्या बहिणींनो, मी तुम्हाला एवढंच सांगतो की आम्ही तुमचे भाऊ नेहमी असंच काम करू की तुमची मान ही अभिमानाने उंच ठरेल. कदाचित या सगळ्या प्रक्रियेमध्ये काळ लागेल, काही कष्ट सहन करावे लागतील, पण लक्षात ठेवा, कधी स्वतःच्या स्वार्थाकरता काम करणार नाही. काम करू तर समाजाच्या स्वार्थाकरता काम करू, महाराष्ट्राच्या स्वार्थाकरता काम करू. महाराष्ट्रातल्या शेवटच्या माणसाच्या स्वार्थाचा विचार करूनच या ठिकाणी आम्ही काम करू. आणि म्हणून तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद असाच पाठीशी असू द्या. तुमचा आशीर्वाद मिळाला की सुसाट सुटतो आणि या महाराष्ट्राला परिवर्तित करून दाखवतो. एवढंच या निमित्ताने बोलतो. पुन्हा एकदा तुमच्या प्रेमाचा नम्रपणे स्वीकार करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.